उठ रे घाबड्या, काय झोपायचा टाइम आहे का? हा, अहो मग असं पाणी टाकून कोण उठवते? हा, पण लोकांची कामं कोण करणार? इथं गुरं ढोरं कोण बघायची? अहो करतो की मी काम, त्याला काय? तो रामदास येऊन गेला, त्याची गाडी भरायची राहिली, तो 2 वेळा येऊन गेला, कोणी करायचं का? माब्या अहो जा तुम्ही, जावा तुम्ही. जावा काय? ओट पटकाने आवर. हे डोक्याला शेण करीत राहिलेत, इथं पाणी पाजायचं राहिलंय, गुरांना खाणं राहिलंय. हा, सगळं एकट्यानेच बघायचं काय इथं? माणसाला स्वप्नात तेच दिसतं जे त्याला माहिती असतं. म्हणूनच बायकोचा चेहरा दिसला मला. चल. आई, तू गेल्यापासून लय एकटा पडलाय ग. तू गेल्यावर नानांनी लगेच लग्न केलं. बापापेक्षा आईचंच लेकरावर लय जीव असतो. आणि नानाचा माझ्यावर जीव असताना तर त्यांनी असं दुसरं लग्न नसतं केलं. गणू, चहा बिस्किट खाऊन जा. नाही नको मला. का रे? मावशीच्या इथं खायचं. अरे मावशीकडे पण खा, पण घरनं उपाशीपोटी जावं नाही. दर थोडं खाऊन जा. आता मावशी कुठं लय लांब राहिलाय, इथं गावात तर आहे की. नसू दे, पण जा थोडं खाऊन. दर चहा आणि बिस्किट खाऊन जा. नाही नको, राहू दे, जा तुम्ही. काय गाणं काय चाललंय? काय नाही बघा, बॅटरी जोडायला लागली. कोर बॅटरी जोडितो का वायरी जोडितो? अहो म्हणजे तेच हो. अरे लग्नाचं काय झालं रे? हा, आई चाललंय बघा बघी पुरी, बघू आता. ऐका ना, आता कोर पोरी बघतो. आई चाललंय बघा बघी चालू. करण जायचं रेट लग्न कर नाही, जन्मभर वायरी जोडी बस. हा, जाऊ का मग? लग्न करून टाक. हा, काही नाही म्हणजे. अरे ह्याच्याच वायरे जुळून गेल्यात आणि मला बोलतंय कडू झार वगैरे काहीतरी बोलून गेले. नमस्कार. नमस्कार. ते शशिकांत भाऊ म्हणले होते तुमची मुलगी आहे. हे आमचा मुलगा. कष्टाळू आहे पोरगं चांगलं. हा ना, मग आता भाऊ बोला पुढं, मग काय विचारायचं असेल तर. काय असेल ते विचारून घ्या, परत नको मागं पुढे करायला. घर वगैरे आहे का स्वतःचं? घर आहे ना, स्वतःचं घर आहे. शेती किती आहे का? शेती जरा म्हणजे होती बरं का, पण ते मध्ये जरा आता घेणार आहे 6 महिन्यात. आता नाही आहे काय. ठरले आमचं पक्क घेऊन टाकायची आता शेती. तुम्ही दोघंच बोलता, पोर काय बोलत नाही, पोर मुका बिका काय? नाही नाही तसं काय नाही. अरे बोल ना. पोर काय करते विचारा. मी ड्रायव्हर आहे. हो सांगते ना. बरं. बोला ना मग मुलीला. हा, ये बाई ये. चल. तेच म्हणलं मग बोललो असतं असेल पसंत तर मग पुढचं बोलाय आपलं आहे का नाही. सांगू ना. सांगू नंतर. अहो मुलगी शिकलेली आहे, हुशार आहे, घरात पण हुशार आहे, बाहेर पण हुशार आहे, सगळ्यात हुशार आहे. स्वयंपाक पण चांगली बनवती, मला पण भाजी आणून द्यायची, छान भाजी होती. बघू सांगू म्हणते. सांगू नंतर. भाऊ बघा म्हणजे सांगा म्हणजे लवकर अहो नाही का? ड्रायव्हर पण सुपारी सुद्धा व्यसन नाही पोराला. नाही बरोबर घरच्या विचार घ्यायला होतो ना. बघा तेवढं भाऊ. हा? ठीक आहे. ऐका ना. मावशे, ए मावशे,
आवडली का नाही मग? अगं पोरी मला आवडतात, पण त्यांना मी आवडलं पाहिजे का नको? हा मग आणि बघू आता येईल त्यांचा निकाल. असं आहे बाई. हा पाणी भरतोय का? आज चाललंय, काम चालू आहे बघ. काय कशीतले ती आई म्हणत होती आज भिशी संपणार आहे, तर दुसरी भिशी तुम्हाला लावायची आहे का? संपली होय बिशी? हा संपली भिशी. तुम्हाला लावायची असेल तर सांगा. हा लावायची ना मला दुसरी. बर बर मग या घरी. थोडं जेवा आपण, मला जेवायला. मला जरा काम आहे, मी येते. अगं मला जेवायला बसत ये ना. अगं थोडं खाल्लं असतं ना. नाही नाही मला काम आहे, मी येते. बर बर जा मग. ये ते झालं का तुझं? हे काय चाललंय? बरं ते मग आण ना मग तेवढी. टाकतो आणून. मग टाका आणून. हा बोला ना. का बरं? हा का? बर बर चालतंय मग काय. हा हा ठेवा. मावशी कोणाचा फोन होता? पोरीकडच्यांचा फोन होता. काय म्हणत होते? ते म्हणतात स्थळ नाही पसंत आम्हाला. का बरं? ते पोरग ड्रायव्हर आहे ना म्हणून. सहीच्या काय आहो त्या गणूचं परत तसंच झालं. काय झालं आता? काय आता ते मागचं स्थळ आलं तर ते बी नाही म्हणले, नाही द्यायची पोरगी आम्हाला. आता काय झालं? का नाही म्हणलं? ते म्हणतात पोरग ड्रायव्हर आहे, नको आम्हाला, आम्हाला नाही द्यायची ड्रायव्हरला. अरे मग काय ड्रायव्हर आहे का, माणूस नाही का काय? हो मला तेच काय कळणार, लोकांना नेमकी काय अडचण ड्रायव्हरला पोरगी द्यायला, मला तेच काय कळणार. नाही नाहीच म्हणतात लोक नुसते. काही म्हण, पण त्या गाण्याचं जरा नशीब खराबच आहे बरं. हा ना, देवाने त्याच्या नशिबात नेमकं काय लिहिलंय काय कळणार. मला काय म्हणायचं माहिती आहे का छंद आहे, हां आता तू आहे ना थोडं स्वतःच्या संसाराकडे पण लक्ष द्यावा. स्वतःच्या संसाराकडे मग कोणाकडे लक्ष आहे माझं? स्वतःच्या संसाराकडे मग कुठे लक्ष आहे? मला सांग, एकच ध्यास आहे का नाही तुझा? नुसतं गणूचं लग्न, गणूचं लग्न. अहो मी त्याच्या आईला वचन दिलेलं आहे, त्याचं सगळं नीट वाकडं केल्याशिवाय मला नाही थांबता यायचं. मान्य आहे बाबा, मान्य आहे, सगळं मान्य आहे. पण नवऱ्याकडे आहे का लक्ष तुझं? नवऱ्याकडे नाही लक्ष, मग कुठे लक्ष आहे माझं? तुझ्या मनाला पटतं का? तू सांग बरं. माझं सगळीकडे लक्ष आहे. तुम्हाला तसं वाटतं, पण माझं लक्ष ना सगळीकडे आहे. नाही राहिलं का पहिल्यासारखं लक्ष? तेच सांगतो ना तुला, नुसतं तुला गाण्याचं लग्न, गाण्याचं लग्न. अहो मग त्याचं वय होऊन चाललंय, त्याचं लग्न आपण नाही करायचं, मग कोण करीन त्याचं लग्न? करायचं बघा, सगळं सोडून करायचं का? काय सोडून दिलंय मी? काय सोडून दे, तुझ्या मनाला विचार जरा. मला माझ्या मनाला मग सगळं माहिती, तुम्ही नका सांगू मला. हा आता काय बोलत नाही म्हणून नवरा मग काय बी बोलायचं आपलं. हा लागली नाही बोलल्या गप राहतात तुम्ही, बोलल्याशिवाय राहतात माझं काळ का हलू नको, तुला सांगतोय मी. नाही. तुम्ही बी माझं हालू नका. हा मी ना गाडी थांबून सोडून जाईल इथंच. मग थांबवा गाडी, थांबवा गाडी, बघ मग खोटं नाही बोलत. मग थांबवा गाडी, तुम्ही थांबा, मी म्हणते थांबा, मलाच नाही जा, यायचं, जा, थांबवा. जा, जा. हा मी येते पायी पायी. जा जा जा. हा जा पायी पायी. तरी कशाला मी मागत जाते घरी, तरी कशाला येऊ? बस आता नको नका कर. इथं कशाला थांबवलं रे? अरे हे काय इथंच बसू. अरे येडा झाला का तू? गावात लोक बघतील. हा त्याला काय होतंय, पुढं गावातल्या लोकांना घाबरतोय एवढं. यायला चल कर पण ते. नको ऐक तू. अरे चल तू. अरे नको म्हटलं तर अरे चल बाबा. दुसरीकडे कुठेतरी बसू रे. अरे ऐक तू माझं, गाडी बंद कर चल. आईला कुणाला घाबरतोय ते. चल ये. संजय अजून बी विचार कर, जाऊ कुठं दुसरीकडं. अय कोणाला भेटतो रे तू? हे गाव तुला माहिती आहे ना किती 12 वड्याचं आहे. फोड तू. संजय या जन्मात तरी आपलं लग्न होईल असं काय मला वाटत नाही बघ. असं का बोलायला लागला तू? अरे मग काय म्हणू, पोरीचे बाप कुठं ना कुठं आडवे येतातच. हा की पोरीचा बाप म्हणतोय पोरगं काय करतंय, पोराला पगार किती आहे, बरं त्याला घर स्वतःच आहे का, त्याला शेती आहे का. हा बरं एवढं सगळं झालं तर म्हणतोय पोरगं सरकारी नोकरीला आहे का. अरे मी म्हणतोय सरकारी नोकरी काय शिक्का मारलाय का? हा आणि मला काय म्हणायचंय, सरकारी नोकरी राहिल्यात तरी किती रे. हा मग ज्यांच्याकडे नाही त्यांनी काय करायचं. या अशा गोष्टीमुळंच आपल्यासारखी बरीच पोरं बिन लागण्याचे राहिले माहिती आहे का.
अरे पण तुझं ठीक आहे का नाही? अरे माझ्याकडे शेती आहे सगळे, तरी पण मला नाही म्हणतात पोरग पैशासाठी काय करते. अरे त्यांना कोण सांगन शेतीत किती पैसा आहे ते. आणि तसं बी मी ठरवलंय, हे लग्नाचं खुळबीळ आहे ना ते डोक्यातून काढून टाकले. मी आता झालं लग्न तर करणार, नाही तर रुबाबात जागणार. अरे दिवस कसा तरी निघतोय रे, पण रात्री लय उपळ्या फुटते. अरे माझं काही वेगळं आहे का? या पाय